सामन्याला सुरुवात होत आहे. सनी याचा पहिला चेंडू असेल अजिंक्यसाठी. सुपर असा बॉल आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने हा एक धाव मिळते ती अजिंक्यच्या खात्यामध्ये. दोन्ही कॅप्टन ओम साई गणेश प्रॉमिस वर्सेस एकविरा 11 अशी मॅच पुढे राहील. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. टॉस उडवायचा आहे. स्ट्राईकला सार्थक. सनी याचा पुढचा चेंडू असेल सार्थकसाठी. सुंदर असा चेंडू आणि तो सार्थकला काही मारता आलेला नाही. निर्धाव धावसंख्या म्हणायला लागेल ती कल्याण पॅकर्स कडून. सनी याचा पुढचा चेंडू पुन्हा सार्थकसाठी. पाहूया. सुपर चेंडू आणि हा रनआउटचा चान्स आहे. हा विकेट झालेले जबरदस्त असा धक्का बसलेला आहे तो. स्टंपिंग विकेट पडलेले सार्थक याच्या मार्फत. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे कृणाल. कुणाल टावले हा एक चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरीपाड्यातर्फे एक चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून नामोचीन आहे. भोईरपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे एक बाद. एक बाद एक. सायनी याचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू. एकही धावसंख्या नाही मिटलेली त्या चेंडूवरती. सानी याचा पुढचा चेंडू असेल पुन्हा कृणालसाठी. सुंदर असं आयोजन केलेलं आहे आपल्या असोसिएशनने KWPL. खरोखर सर्व संघातील खेळाडू सर्व संघातील कॅप्टन्स यांच्याकडून सुंदर असा हा भव्य दिवाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कल्याण पॅकर्स कडून. खरोखर खूप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रणेश यांच्याकडून. माझ्या संघात ही कॉमेंट्रीसाठी आहेत माझे मित्र कैलास शिरसाट. कैलास भाऊ, आता जी फिल्डिंग झाली त्याच्याबद्दल आपलं काय मत असेल? खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. हे पहा, आपल्या असोसिएशननी ही सर्व टुर्नामेंट लाईव्ह ठेवलेले. आपल्याला बऱ्यापैकी सर्व प्रेक्षक वर्ग घरातून लाईव्ह पाहत आहेत. त्यामुळे कोणतेही गैरवर्तन होईल अशी गोष्ट करायची नाहीये. आणि सुंदर असा हा ठोठवलेला बॉल अजिंक्यच्या बॅट्समधून, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले ते उदय. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 1 बाद 2. किरण, या ठिकाणी मला वाटतं की या 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये क्षेत्ररक्षण ही खूप चांगलं असायला हवे जर टीमला मॅच जिंकायची असेल तर. नक्कीच भाऊ, कारण जितकं क्षेत्ररक्षण चांगलं आणि जितकं चांगली गोलंदाजी करता येईल तर आपल्या संघाला विजयाच्या छायामध्ये ठेवता येतं. हे मात्र आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी चांगली झालेली असेल तर तो संघ विजयश्री घेऊन गेलेला आहे. बरोबर. तुम्ही भरपूर मॅच तुम्ही पाहिलेला असणार की साऊथ आफ्रिकेचा एक उत्कृष्ट क्षेत्र जॉन्टी रोडने फक्त क्षेत्ररक्षणने मॅच जिंकून दिलेले आहेत आणि त्याने मॅन ऑफ द मॅचेस सुद्धा घेतलेले आहेत. बॉलरचं नाव काय? बॉलर नेम संकेत हा दुसरा षटक घेऊन येतोय कल्याण पॅकर्स कडून आणि त्याला स्ट्राईक करणार आहे तो कृणाल. संकेताचा पुढचा चेंडू, सुंदर असा टोटलला बॉल. 1 धाव भेटती कृणालला. आपल्या संघामध्ये 1 धावेने भर पडती. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 3. दुसरे षटक चालू आहे कल्याण पॅकर्स कडून. कल्याण पॅकर्स संघाला एक विनंती आहे की आपला वेळ खूप वाया जातोय. फिल्डिंग लावून घ्यायचे पटकन आणि गोलंदाजी करायचे, कारण त्याच्यामुळे पुढच्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिदम तुटला जातो. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. मॅच लवकर वेळेवर संपवायची आहे. कल्याण पॅकर्स साठी टीम मीटिंग घ्यायचं असेल संध्याकाळी तुमच्यासाठी क्लब हाऊस बुकिंग करून ठेवतो. तिथे येऊन मीटिंग करा बिंदास. सुंदर असा टोटल बॉल. 4 धावा. जबरदस्त असा फटका अजिंक्यच्या बॅट्स मधून आपल्या संघासाठी आणि 4 धावानंतर संघ जाऊन पोहोचतो 1 बाद 7. तुम्हाला अगोदर सांगितले की अजिंक्य एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नामोचित.
राहिलेली आहे. नक्कीच कैलास भाऊ, अजिंक्य हा आपल्या संघात खेळणारा हा खेळाडू आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने तो खेळ करतो आपल्या भोईरपाडा संघासाठी. पुन्हा पुढचा बॉल आणि मला वाटतं डॉट बॉल गेलेला आहे तो कल्याण पॅकर्स कडून. अजिंक्य, कैलास भाऊ मी सांगेन, अजिंक्य जर शेवटच्या बॉलापर्यंत जर उभा राहिला तर नक्कीच भोईरपाडा संघाची धावसंख्या वेगळ्या स्थितीमध्ये दिसेल, एवढं मात्र नक्की. अजिंक्यसाठी पुढचा बॉल चेंडू असेल तो संकेतेचा. सुंदर असा बॉल आणि मला वाटतं हा बॉल वरती विकेट अजिंक्य- पडलेले. जबरदस्त धक्का बसला असं म्हणायला लागेल भोईरपाडा संघाला. बरोबर, अजिंक्यची खेळी या ठिकाणी संपलेली आहे. एक जय मसोबा संघाने एक चांगला उत्कृष्ट फलंदाज गमावलेला आहे. पुढील फलंदाज विशाल, त्याची जागा घेण्यासाठी आलेला विशाल. विशाली हा सुंदर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो. हाही खेळाडू माझ्या टीम मध्ये नेहमी संडेला प्रॅक्टिस करतो आणि त्याची बॅटिंग ही बहारदार आहे. त्याची बॅटिंग जर आज चालली तर खरोखर मी सांगेन की 100% की भोईरपाडा संघ हा चांगल्या स्थितीमध्ये असेल. कल्याण पॅकर्स कडून पुन्हा मी रिक्वेस्ट करतोय, कल्याण पॅकरची टीम मीटिंग खूप जास्त चालू आहे, त्याच्यामुळे पुढच्या संघावरती खूप इफेक्ट येतोय आणि पूर्ण टायमिंगचं कॅल्क्युलेशन गडबड होते मॅनेजमेंटसाठी. डॉट बॉल गेलेला आहे. विशाल याला पुढचा चेंडू असेल संकेताचा. संकेताचा पुढचा चेंडू विशालसाठी. बघूया विशाल आपल्या बॅट मधून किती धावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पंजांचा इशारा वाईट. अवांतर धावेची एकनी भर पडते. संघ जाऊन पोचतो 2 बाद 8. दुसरं षटक चालू आहे. संकेताचा पुढचा चेंडू विशालला. सुंदर असा टोटलला बॉल. 1 धाव मिळते भोईरपाडा संघामध्ये. दुसऱ्या षटकानंतर भोईरपाडा संघ जाऊन पोचला 2 बाद 9. 12 चेंडू फक्त भोईरपाडा संघाकडे आहेत. कॅल्क्युलेशन करूनच खेळावं लागेल एवढं मात्र नक्की कुठल्याही संघाला. आपल्यासाठी फक्त 12 चेंडू आहेत आणि कल्याण पॅकर्स कडून पुढील बॉल गोलंदाजचे नाव मोनिया. कैलास भाऊ, तुम्हाला काय वाटतं विशालच्या बॅट मधून किती धावा संघासाठी मिळू शकतो? किरण, तुम्ही अगोदरच बोललात की विशाल एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि या ठिकाणी मला वाटतं की एक चांगली फलंदाजी तो करेल आणि संघाला जिंकून देण्यामध्ये त्याचं योगदान नक्कीच राहील असं मला वाटतं. नक्कीच पाहूया. मोनिया याचा पुढचा चेंडू असणार आहे विशालसाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पंजांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेची एकनी भर पडते. संघ जाऊन पोचतो 2 बाद 10. 2 बाद 10. विशालसाठी पुढचा चेंडू. सुंदर असा बॉल आणि निर्धाव असा चेंडू काढलेला तो मोनियाच्या गोलंदाजी मधून. शेवटचे फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत आणि भोईरपाडाला या ठिकाणी स्कोर करण्या चांगला स्कोर करण्याची आणि चांगला एक स्कोर समोरच्या टीमला ठेवायची गरज या ठिकाणी आहे. सुंदर असा शॉट. 1 धाव तर नक्कीच मिळेल. विशालच्या बॅट मधून 1 धाव मिळाली ती भोईरपाडा संघाला. भोईरपाडा संघ जाऊन पोचतो 2 बाद 11. कुणाल आता स्ट्राईक साठी. मोनियाचा पुढचा चेंडू कुणाल साठी. बघूया. फुलटॉस बॉल आणि हा 1 धाव रनआउटचा चान्स आणि रनआउट झालेला आहे. आणखी एक विकेट या ठिकाणी भोईरपाडा यांचा गेलेला आहे. आता मात्र कैलास भाऊ, मला वाटतं भोईरपाडा संघाला एक असा बॅट्समन पाठवायला लागेल. आपल्या संघासाठी धावा मिळवून देणारा बॅट्समन असावा लागेल. खरोखर भोईरपाडाला जिंकण्यासाठी चांगल्या धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवर ठेवायला पाहिजेत. तरच या ठिकाणी एक चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहू. नक्कीच दोन्ही असे बलाढ्य संघ आहेत समोर आणि दोन्ही संघांना विजयासाठी प्रयत्न करायचा प्रयत्न करणार. दोन्ही कॅप्टनच्या चेहऱ्यावरती नक्कीच प्रेशर आहे की नक्की काय सिच्युएशन मध्ये बॅच सुटणार ती. बघूया. मोनियाचा पुढचा चेंडू. श्रेयस साठी प्राइज आलेले.
डीके यांच्यावर सुंदर असा शॉट कुणालच्या बॅट मधून जबरदस्त असं बहारदार चौकार आणि 4 धावा भोईरपाडा संघासाठी, कारण हीच कमाल पाहायला पाहिजे ती. 150च्या स्पीडने चेंडू गेला एकदम नक्कीच एका जबरदस्त. सेकंदामध्ये बाउंड्रीला जाऊन येस येस, चेंडू एकदम खूप छान मारलेला फटका आणि 4 धावा मिळाल्या आपल्या संघासाठी. बॅट मला वाटतं आमच्या टीमचे, त्यामुळे ती बॅटला लागल्यानंतर कनेक्ट बॉल हा बाउंड्री कडे जाणार नक्कीच. दुसरा आणि पाहायचंय पंच पडद्याला टच झाला असं पंचाने. हे बघा भोईरपाडा संघ गडबड करू नका. रिव्ह्यू घ्या सांगितलंय पंचांनी. तो बोहीर संघाचा खेळाडू कुणालाच्या बॅट मधून, परंतु त्याला एका धावेवरती समाधान मानावं लागतं. भोईरपाडा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 2 बाद 16. आणि आता स्ट्राईकला श्री हाई KWPL मध्ये नावाजलेला खेळाडू श्री सुंदर असं बॅटिंग करतो. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर असा लेग साइडला टोटवलेला बॉल, एक डिक्लेअर धाव संख्या मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 2 बाद 17. दुसरा तिसरी ओव्हर नंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 2 बाद 17. येस, आणि ही एक पंचांकडून एक सूचना आलेली आहे सर्व खेळाडूंसाठी, बाउंड्रीवरच्या खेळाडूंसाठी. जर कुणी बाउंड्रीवरती जबरदस्तीने बॉल जर तो पाठीमागे फेकण्याचा प्रयत्न केला बाउंड्रीच्या बाहेर, तर तो चौकार देण्यात येईल. त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी बाउंड्रीवरच्या स्पेशली हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला काय करायचे नक्की. मुद्दाम कुणीही करू नका, आपला खेळ दाखवायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्यावरती कॅमेरा सुद्धा कमिटीने लावलेला आहे. धन्यवाद. किरण सर, मला वाटतं क्रिकेट खेळताना स्पोर्ट्समन स्पिरिट खूप इम्पॉर्टंट आहे ते. नक्कीच भाऊ. आता शेवटचं षटक घेऊन येते कल्याण पॅकर्स कडून पिंट्या आणि स्ट्राईकला भोईरपाडा संघाकडून श्री. शेवटचे 6 चेंडू संघासाठी, 6 चेंडू पाहायचे. पहिला चेंडू डिक्लेअरच्या धाव संख्येमध्ये 1 ने धाव भेटते. श्री आणि 1 धाव मिळवलेले आहे. स्ट्राईक चेंज झालेले. विकेट किपरला या ठिकाणी कॅचेसचा चान्स होता. नक्कीच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नाही हातामध्ये बॉल आला आणि 1 धाव मिळते. चांगला प्रयत्न या ठिकाणी म्हणता येईल किपर कडून, हरीश यांच्याकडून. नक्कीच मी जरा वाईट चेंडू या ठिकाणी. येस येस, एका धावेत भर पडते या ठिकाणी भोईरपाड्याच्या स्कोअर मध्ये. पुढील चेंडू पाहूयात. समोर आहे कुणाल. ओ, पंचांचा इशारा वाईटने आणि धावांतर धावेची 1 ने पुन्हा भर मिळते. संघ जाऊन पोचतो 2 बाद 20. एक रिस्पेक्टेड स्कोर या ठिकाणी आपण पाहतोय भोईरपाडा या संघाकडून. नक्कीच चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करतायत. ओ, कदाचित पंच नो बॉल. येस,
नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. आणि पुन्हा अवंतर धावेची एक नि भर पडते ती भोईरपाडा संघामध्ये. भोईरपाडा संघ जाऊन पोचतो 2 बाद. एकवीस. 2 बाद 21. चांगली अशी धावसंख्या. कुणाल हा आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं प्रदर्शन करतोय भोईरपाडा संघासाठी. आणि पिंट्या याचा पुढचा चेंडू. कैलास भाऊ मला वाटतं दोन्ही संघ आपल्या टीम साठी प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू बघूया कसा असेल. नक्कीच. लेग साइडला टाकलेला चेंडू आणि वाईट. पंचांचा अवांतर धावायची एक निभर. आपण नेहमीच म्हणत होतो की जर ज्या संघाची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी जर चांगली असेल तर तो संघ विजयाच्या छायेमध्ये असणार आहे. नक्कीच नक्कीच. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतायत पिंट्या. पुन्हा सुंदर असा टोटलेला बॉल एक आणि हा रनआउटचा चान्स. पंच आणि हा रनआउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण सानियाच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद 22. आणि शेवटच्या षटकासाठी काही चेंडू बाकी आणि त्याची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार भोईरपाडा संघाचे प्रशांत दादा भोईर. 4 बॉल बाकी आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी. 5. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि भोईरपाडा संघासाठी प्राइज आलेले डीके कडून कुणी दोघांपैकी कुणी कंटिन्यू जर 3 चौकार मारले तर 2000चं प्राइज. क्या बात आहे. वाईट आणि अवांतर धावेची पुन्हा एकनी भर पडते. प्राइज कंटिन्यू आहे डीके यांच्याकडून. जर आपण कुणी दोघांनी 3 कंटिन्यू चौकार मारलेत तर आपल्याला 2000चं बक्षीस आलेलं आहे डीके यांच्या मार्फत. खरोखर स्पॉन्सर्स गरज आहे आपल्या कमिटीसाठी. आणि हा रनआउटचा चान्स म्हणावा लागेल तो कल्याण पॅकर्स कडून. किरण सर. यस बोला. मला वाटतं क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठलाही संघ कुठल्याही परिस्थितीत जिंकू शकतो. नक्कीच बरोबर सांगताय तुम्ही सर. कारण मी एका संघाचा कॅप्टन आहे आणि काय प्रेशर असतो. एक डॉट जर बॉल झाला तर किती इम्पॅक्ट होतो ते सांगू शकत नाहीये. डीके सर सॉरी मी कामाच्या गडबडीत होतो आणि तो मेसेज पाहिला नव्हता आणि त्यामुळे तो मेसेज मी शूट केला की कारण आपली KWPL असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशन लाईव्ह असली पाहिजे हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. आणि ते खरोखर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने इथे दिसतंय. त्यामुळे खरोखर पुन्हा ज्यांनी ज्यांनी आयोजन केलेल्या सर्वांचं खरोखर अभिनंदन. आणि हा पुन्हा एक डिक्लेअरची धावसंख्या भेटते ती भोईरपाडा संघाला. लास्टचे 2 चेंडू बाकी. मी तर सांगेन जयसाठी की आता जयनी आपल्या संघासाठी चौकारांची नक्कीच फटकेबाजी करावी लागेल. काय बोलता कैलास भाऊ. नक्कीच नक्कीच. एक चांगली उत्कृष्ट धावसंख्या या ठिकाणी त्यांना स्कोअर बरोबर द्यावी लागेल जर खरोखर सामना जिंकायचा असेल तर. शेवटचे किती चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. आहे प्रणेश यांच्याकडून चांद्र क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिले की प्रणेश कडून चांद्र क्षेत्रन त्यांनी चौके आज अडवलेले त्यांच्या संघासाठी. शेवटचा चेंडू पाहूयात. प्रशांत दादा कॅप्टन स्वतः भोईरपाड्याचा. बघूया पिंट्याचा पुढचा चेंडू. प्रशांत सुंदर असा शॉट परंतु हा खरोखर चौका होता. प्रशांत दादाने खूप चांगला प्रयत्न केलेला आपल्या संघासाठी परंतु आणि एक धाव त्यांना मिळाली. धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद 26. 27 ची गरज आहे ती कल्याण पॅकर्स संघासाठी. विजयासाठी गरज आहे कल्याण पॅकर्सला. पटकन भोईरपाडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कल्याण पॅकर्सने आपले 2 बॅट्समन ग्राउंडवरती पाठवायचे.
जबरदस्त धक्का म्हणावा लागेल तो कल्याण पॅकर्सला आणि त्याची जागा घेण्यासाठी उदय. येस येस सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, जर पंचांनी आपला सॉफ्ट सिग्नल जर दिलेला असेल आणि जर रिव्ह्यू मध्ये काही समजलं नाही तर पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल जो डिसिजन असेल त्याला मान्य करावं लागेल. याचं सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी नोंद घ्यायचे. पुढचा चेंडू असणार आहे तो विशाल याचा आदिलसाठी आणि नॉन स्ट्राईकला उदय कल्याण पॅकर्स कडून. विशाल याचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅट केलेला आहे तो एक डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोचते एक बाद. एक बाद एक. सुंदर असा फटका मारला होता उदय याने परंतु तो पंचांना लागला आणि बॉल पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. सो उदय याचं बॅड लक म्हणावे लागेल. पुढचा चेंडू असणारे उदयसाठी विशालचा. बघूया पंच. येस येस राईट आहे. पंचांना चेंज करू शकतो. शिफ्ट केले फक्त त्यांनी. ओके गुड. आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल तो विशाल कडून. प्रॅक्टिस मला हे माहित नाही पण मी एवढं नक्की सांगेल प्रशांत दादा, हा विशाल हा माझ्या टीम मध्ये नेहमी प्रॅक्टिस करतो आणि तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग करतो. कदाचित त्याचाच प्रॅक्टिसचा फायदा हा तुझ्या टीम साठी असेल असं मला वाटतं. विशाल याचा पुढचा चेंडू उदयसाठी. सुंदर असा फटका आणि हा 4 धावा उदयच्या बॅट मध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौका. संघ नो पंच नो प्लस 4 अशा 5 धावा. 5 धावा मिळाल्या तर विजय याच्या बॅट्स मधून. जबरदस्त असा फटका आपल्या संघासाठी, कारण आता मला वाटतं उदयला हे शेवटच्या चेंडू पर्यंत उभं राहावं लागेल आपल्या संघाला जर विजयश्री खेचून आणायचं असेल तर. संघ जाऊन पोचतो एक बाद 6. पहिल्याचे षटकातील काही चेंडू बाकी. विशालाचा पुढचा चेंडू. पुन्हा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये उदय हा फसलेला आहे. सुंदर असा कमबॅक केलाय. 6 रन 6 धावा झालेल्या आहेत. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. विशालाचा पुढचा चेंडू उदयसाठी. फुलटॉस आणि सुंदर असा फटका उदय कडून चौका. पंच नो बॉल. क्या बात है. नो 4 प्लस 1 अशा 5 धावा. विशाल याच्याकडून महागडा असं षटक म्हणावं लागेल भोईरपाडा संघासाठी. हो नाही. धावसंख्या जाऊन पोचते एक बाद 11. लेग साइडला सुंदर असा आणि एक डिक्लेच्या स्वरूपात उदय सुंदर असा फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. संघ जाऊन पोचतो एक बाद 12. थोड्या वेळाने उडवतील. थांब ना, चिट्ट्या काढायला लावल्यात आता एक 5 मिनिटात. नाही नाही तर घेतो. यस चल. हा हा हॅलो. पुढचा चेंडू श्री याचा पुढचा चेंडू उदयसाठी. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे आणि सुंदर असा टोटवेला बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव मिळते ते उदयाला. उदय आणि सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन आपल्या संघासाठी. आणि श्री याचा पुढचा चेंडू आदिलला. एक बाद 13. विजयासाठी चेसिंग करायची ती 27 धावांची आणि 13 धावा झालेल्या आहेत कल्याण पॅकर्स. श्री याचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका आणि मला वाटतंय डिक्लेअरची एक धाव मिळते. सुंदरच फटका आदिल कडून. उदय याने आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने फटके मारून आपल्या संघाला विजयाच्या छायेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री याचा पुढचा चेंडू उदयसाठी. बघूया उदय काय करतो आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर एक धाव.
उदय वाईट नसेल, पंच आहेत, पंचांचं जाणीवपूर्वक लक्ष आहे. खूप खरोखर सकाळीपासून जे मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पंचांचं काम करतायत त्या दोघांसाठी खरोखर थँक्स की आपण खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन सगळ्या संघांसाठी देत आहेत. आणि हा जबरदस्त असा हा विकेट्स जबरदस्त यार. श्री आणि उदय यांनी खरोखर आपल्या संघाला चांगला विजयाच्या छायेमध्ये आणून ठेवलेलं. बघूया त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे आता संकेत. 27 धावांची आवश्यकता आहे कल्याण पॅकर्सला आणि आता सध्याची स्थिती आहे 2 बाद 15. ओम गणेश, प्रॉमिस आणि एकविरा दोन्ही संघांनी पुढच्या सामन्यासाठी पटकन तयार राहायचंय. श्री याचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीने मारलेला बॉल आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने समाधान मानावं लागतं आणि पुढचा चेंडू फेस करण्यासाठी येत येतो आदिल. श्री याचा पुढचा चेंडू आदिल साठी. भोईरपाडा संघाकडून सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते श्री कडून. सुंदर असा फटका आणि पुन्हा एक धावेवरती समाधान मानवतो आदिल याला आणि संघ जाऊन पोचतो 2 बाद 17. 2 बाद 17. आणि संघाकडून तिसरे वैयक्तिक पहिले स्वतः संघाचे कर्णधार प्रशांत हे चेंडू घेऊन आपल्या मैदानामध्ये ही एक कमालाची गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू त्यांना जर चांगल्या पद्धतीने टाकले तर संघ भोईरपाडा संघ हा विजयाच्या छायेमध्ये दिसणार आहे. दोन्ही संघांना चान्सेस आहेत. प्रशांताचा पुढचा चेंडू आणि हा जवळ एसटीच्या जवळून गेलेला चेंडू, परंतु लेग साईड असल्यामुळे पंचांचा इशारा येतो. वाईट अवांतर धावेची एकनी भर पडते. संघ जाऊन पोचतो 2 बाद 18. प्रशांत याचा पुढचा चेंडू, सुंदर असा बॉल आणि सुंदर असं फिल्डिंगचं प्रदर्शन. कारण जितके डॉट बॉल काढले जातील तितकीच भोईरपाडा संघ हा विजयाच्या छायेमध्ये दिसणार आहे. आणि कल्याण पॅकर्स कडून आदिल हा स्ट्राईक लागलेला बॅट्समन आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. उदय यांनी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन केलं आपल्या संघाला. बऱ्यापैकी त्यांनी आपल्या बॅट मधून संघाला मदत करून दिली. सुंदर असा फटका आणि आम्हाला वाटतंय डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. बाउंड्री कडे गेलेला बॉल प्रत्येक खेळाडू हा फक्त पडद्याला लागतोय का याचा विचार करत असतो खरोखर, कारण तोच चौका मिळवून देतो. प्रशांत याचा पुढचा चेंडू असेल संकेतसाठी. वेगळ्या पद्धतीने टाकलेला बॉल आणि व्हाईटचा इशारा येतो. पंच अवांतर धावेची एकनी भर पडते. संघ जाऊन पोचतो 2 बाद 20. प्रशांत याचा पुढचा चेंडू व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत, आणि कारण आपल्या संघाला कुठेतरी धावा कमी मिळवून देण्याच्या प्रयत्नासाठी. बघूया प्रशांत याचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, खरोखर सुंदर असा चेंडू आणि धावा थांबवलेल्या आहेत. खरोखर खूप चांगले एफर्ट्स म्हणावे लागतील, कारण प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे तो त्यालाही माहिती आहे आणि संघालाही माहिती आहे. बघूया, आणि तितकंच चांगलं माहिती आहे तर कल्याण पॅकर्सला की आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर नक्कीच आपल्याला बॅटिंग करून आपला संघ विजयाकडे न्यायला पाहिजे. बघूया प्रशांत याचा पुढचा चेंडू संकेतसाठी. यस, महाराष्ट्र पोलीस मायकल भेवन यांचं मैदानावरती आगमन. आणि मायकल यांनी यावे इकडे. भेवन या, तुमच्या हाईटची खूप चर्चा असते आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो की एकच हाईट खेळाडू म्हणजे आमच्यातला तो म्हणजे भेवन, आणि तोच मैदानावरती महाराष्ट्र पोलीस म्हणून आपल्या इकडे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण स्टेजवरती यायचंय. आणि त्यांच्या संघाती सुभाष तेली हे सॉरी सचिन यस सचिन भाऊ यांचे स्वागत. त्यांनी स्टेजवरती यायचंय. प्रशांतचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारायला फटका आणि 4 धावा मिळतात आदिल याच्या बॅट्स मधून. धावसंख्या जाऊन पोचते 2 बाद 25. यस, प्रशांत याचा पुढचा चेंडू आदिल साठी. सुंदर असा शॉट आणि रनआउटचा चान्स, आणि हा रनआउट. 6 बॉल मध्ये 2 धावाची विजयासाठी गरज आहे कल्याण पॅकर्सला. 6 चेंडू 2 धावा.
हो, दोनच फक्त बाकी आहेत धावा बघूया. आणि मला वाटतंय गोलंदाज अजय याच्या हातामध्ये चेंडू ठेवलेला आहे तो प्रशांत यांनी. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे सर्वांना माहिती आहे. कदाचित जर अजयनी डॉट बॉल जर काढले तर संघ विजयाच्या छायेमध्ये असेल. याच्यानंतर होणारा सामना ओम साई गणेश प्रॉमिस वर्सेस एकविरा 11. एकविरा संघाने टॉस घेतलेला आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलेलं आहे समोरच्या टीमला. बघूया आणि लेग साइडला स्टोडलला सुंदर असा हा शॉट. एक धाव, एका धावाची आवश्यकता कल्याण पॅकर साठी. कुणाची? आणि तसेच विजयी झालेले सर्व कर्णधार कॅप्टन्स स्टेजवर त्याचे लॉट पाडण्यात येत आहेत. एका धावाची गरज आहे. अजय याचा पुढचा चेंडू आणि एक धाव. आणि कल्याण पॅकर संघ हा विजय झालेला. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचंही अभिनंदन. हॅलो हॅलो. पुढचा सामना चालू करा आणि तसेच सर्व विजयी संघाचे कर्णधार यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. आपण लॉट्स पाडतोय आणि या लॉट्समध्ये सगळ्यात पहिली एक चिठ्ठी उचलली जाईल. त्याचा सामना पहिल्याच राऊंडला बाय मिळायला विघ्नहर्ता सीसी बरोबर पहिला सामना असेल. त्यानंतर उर्वरित लॉट्स उडवले जातील. मॅन ऑफ द सर्व मॅच संघांनी नोंद घ्यावी. उदय. मॅन ऑफ द मॅच उदयने याचे कल्याण पॅकर्स संघाचे खेळाडू